श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. रुद्राला झोपवलं होतं मी, तर म्हटलं चला स्वयंपाक करूया. तर आज मी पिवळा बटाटा बनवणार होती. त्यासाठी बटाटे उकडून कट करून घेतले होते. म्हटलं चला कणिक पण मळून घेऊया हातासारखी. पहिल्यांदा कणिक मळून ठेवली म्हणजे थोडी मुरल्यानंतर ना चपाती छान होती. त्यामुळे म्हणलं मी चला पटकन कणिक मळून घेऊया. माझ्याकडे मोठं ताट नाही आहे, म्हणजे मोठी परात नाही आहे. त्यामुळे मी छोट्या ताटातच कणिक मळून घेते. किती 4 ते 5 चपाती बनवायच्या असतात, त्यामुळे मी या ताटामध्येच पटपट करून घेते. मला सवय झाली आता, त्यामुळे मी या ताटामध्ये करून घेते, पटकन कणिक मळून घेते. मला खूप दिवसाची इच्छा होती की म्हटलं चला पिवळा बटाटा खायचा आहे, म्हणून मग मी उकडून ठेवले होते. म्हटलं चला मग चपाती करायला घेतल्या मी. म्हटलं आधी चपातीच करून घेऊया, कारण त्याच तव्यामध्ये करता येईल नंतर न बटाटा. मग म्हटलं चला. त्यात रुद्र उठून बसायची घाई, त्यामुळे मी खूप फास्ट करत होते. त्यात रुद्राचे पप्पा 8-8:30 वाजता येतात. त्यात मला आज उशीर झाला होता. मी 7:30 वाजता लागली होती स्वयंपाकाला. भांडी पण खूप होती. भांडी वगैरे घासून घर वगैरे आवरून चाललं होतं. त्यात माझी थोडी तब्येत पण खराब झाली होती. आत्ता थोडा बदल होत आहे वातावरणामध्ये. अचानक सकाळी थंडी वाजते आहे, दुपारी ऊन पडते, त्यामुळे थोडी आजारी पडली आहे मी पण. आपल्याला आजारी असेल तरी काम करावंच लागतं, केल्याशिवाय भाग नसतं. मग हे काय बघा, कांदा वगैरे परतून घेतला. त्याच्यानंतर कारण की तव्यामध्ये हलवता येत नाही, तेव्हा मी थोडे टाकून ते हलवत होते. तुम्हाला आवडतं का पिवळा बटाटा खायला? नक्की कमेंट करून सांगा. तेवढ्यात रुद्राचे पप्पा पण आले. मी गॅस वगैरे बंद केला. रुद्राची आज खूप मज्जा होती, कारण रुद्राच्या पप्पाने त्याला फ्रुटी आणली होती, त्यामुळे त्याची खूप मजा होती. पण ती स्वतःच हाताने काढायचा प्रयत्न करत होता. मी हातात घेतलं तर रडायचा. शेवटी मग त्याच्या पप्पाने त्याला आतमध्ये घालून दिलं. मी फोटो काढत होते तर रुद्राचे नखरे बघा कसे चालले. मस्त पोज देत होता, रागाने बघत होता का पोज देत होता तेच कळत नव्हतं. कॅडबरी पण आणली होती.